मुंबई खरं तर शहर मानलं जातं की जिथे आपण म्हणतो की कॉस्मोपॉलिटन शहराचा भाग म्हणून मुंबई बघितलं जातं, मग उपनगर असतील किंवा मुंबई शहर असेल. पण मुंबईतला हा मतदारसंघ एकेकाळी रुरल आणि अर्बन याचा एक मिक्स असा मतदारसंघ, म्हणजे ग्रामीण आणि शहरी असा मिक्स मतदारसंघ मानला जायचा. हळूहळू या मतदारसंघामध्ये फरक पडत गेला. पण आताच्या परिस्थितीमध्ये या मतदारसंघामध्ये कोण जिंकेल, म्हणजे कुठला पक्ष जिंकेल, हा काही महत्त्वाचा मुद्दा राहिला नाही आहे. पण उमेदवार कोण असेल हा मात्र एक अत्यंत इंटरेस्टिंग अशा पद्धतीचा मुद्दा राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे हा मतदारसंघ त्या बाबतीमध्ये इंटरेस्टिंग झालेला आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ मुंबईतला सगळ्यात जुना मतदारसंघ आणि एकेकाळी देशातला सगळ्यात मोठा मतदारसंघ हा मानला जायचा. म्हणजे नंबर 2चा सगळ्यात मोठा मतदारसंघ आकारावाईज, म्हणजे साईज वाईज, मतदार संख्यावाईज, म्हणजे मतदारांच्या संख्येवाईज हा अत्यंत मोठा मतदारसंघ मानला जायचा. या मतदारसंघामध्ये काँग्रेसचं जेवढं प्राबल्य होतं तेवढंच समाजवादी आणि जनसंघाचं सुद्धा अस्तित्व मोठ्या प्रमाणात या मतदारसंघामध्ये होतं आणि त्यामुळे ट्रायंग्युलर लढती या मतदारसंघाने अनेकदा पाहिलेल्या आहेत. अनेक मोठ्या मोठ्या लोकांनी या मतदारसंघाला रिप्रेझेंट केलेलं आहे. एकेकाळी काँग्रेससाठी सेफ मानलेला मतदारसंघ आताच्या परिस्थितीमध्ये काँग्रेससाठी अत्यंत अनसेफ किंवा विरोधी पक्षांसाठी अशक्य कोटीतला असा हा मानला जातो. मी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाची कहाणी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी साहिल जोशी. गणित लोकसभेचं या आमच्या खास कार्यक्रमामध्ये आज उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाबद्दल समजून घेऊया. उत्तर मुंबईचा इतिहास फार इंटरेस्टिंग आहे. 1952 पासून हा मतदारसंघ अस्तित्वात आहे आणि 10 वर्षासाठी हा मतदारसंघ ॲबॉलिश करण्यात आलेला होता. पण पुन्हा हा मतदारसंघ निर्माण झाला आणि त्यानंतर या मतदारसंघातली लढाई नेहमी इंटरेस्टिंग राहिलेली आहे. पंडित नेहरूंचे अत्यंत जवळचे मानले जाणारे आणि भारताचे चीनच्या युद्धाच्या वेळेस जे संरक्षण मंत्री होते, ज्यांच्यावरती चीन युद्धामध्ये भारताचा जो पराभव झाला त्या नामुष्कीबद्दल त्यांना जबाबदार मानलं जातं, ते V.K. कृष्ण मेनन यांनी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचं रिप्रेझेंटेशन केलेलं आहे. V.K. कृष्ण मेनन यांना कुठल्याही परिस्थितीत लोकसभेवर निवडून आणण्यासाठी सेफ मतदारसंघ काँग्रेसला हवा होता आणि म्हणून उत्तर मुंबई हा मतदारसंघ काँग्रेसतर्फे निवडण्यात आलेला होता. पण V.K. कृष्ण मेनन यांच्यानंतर मात्र हा मतदारसंघ काँग्रेससाठी सेफ राहिला नाही. समाजवादी पक्षाचं सुद्धा प्राबल्य या ठिकाणी होतं. 1977 साली समाजवादी नेत्या मृणाल गोरे या मतदारसंघात निवडून आलेल्या होत्या. मुंबईतल्या गोरेगाव या उपनगरापासून ते अगदी पालघरपर्यंत पसरलेला हा मतदारसंघ. तर 1977 नंतर मात्र जनता पक्षाचं प्राबल्य या मतदारसंघात राहिलं आणि 85 साली काँग्रेसचे उमेदवार तिकडनं निवडून आले. पण त्यानंतर या मतदारसंघाचं ची डेमोग्राफीच पूर्णपणे बदलून गेली. कारण नंतर वसई विरार या भागामध्ये हितेंद्र ठाकूर यांचा जो उदय झाला त्यानंतर या मतदारसंघाचं रिप्रेझेंटेशन कोण करणार याच्या चाव्या या हितेंद्र ठाकूर यांच्या ताब्यात गेल्या आणि म्हणून ज्यांच्या बाजूने हितेंद्र ठाकूर ते या मतदारसंघाचं रिप्रेझेंटेशन करतील ही गोष्ट स्पष्ट झाली. राम नाईक जे या मतदारसंघात येणाऱ्या बोरिवली विधानसभेचे प्रतिनिधित्व करायचे आमदार म्हणून 1978 पासून ते बोरिवली विधानसभेचं प्रतिनिधित्व करायचे. बोरिवली हा अत्यंत सेफ असा विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचा राहिलेला आहे. राम नाईक यांनी त्याचं रिप्रेझेंटेशन अनेक वर्ष केलं. त्यानंतर गोपाळ शेट्टी जे आता खासदार आहेत या मतदारसंघामध्ये, त्यांनी अनेक वर्ष या मतदारसंघ बोरिवलीचं रिप्रेझेंटेशन केलं होतं. विनोद तावडे तिकडनं आमदार राहिलेले होते, जे आता भारतीय जनता पार्टीचे जनरल सेक्रेटरी आहेत, केंद्रीय महासचिव आहेत. तर अशा सगळ्या लोकांनी, आणि बोरिवलीमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठं लीड मिळतं, म्हणजे 70-80 हजार असं लीड भारतीय जनता पार्टीला मिळतं आणि ते तोडणं हे त्यांच्या विरोधात असलेल्या उमेदवाराला नेहमी कठीण गेलेलं आहे. त्याच पार्श्वभूमीवरती राम नाईक यांनी 1989 पासून या मतदारसंघाचं रिप्रेझेंटेशन केलं. त्यांनी मृणाल गोरे यांचा अत्यंत तुल्यबळ अशा उमेदवार मानल्या जायच्या, त्यांचा पराभव त्यांनी या मतदारसंघात केला. वसई विरारसारख्या पट्ट्यामध्ये सुद्धा राम नाईक यांचं हितेंद्र ठाकूर यांच्याबरोबर असलेलं अंडरस्टँडिंग याच्यामुळे हितेंद्र ठाकूर यांची मदत त्यांना नेहमी होत आली आणि अनेक वर्ष त्यानंतर सलग राम नाईक यांनी या मतदारसंघाचं रिप्रेझेंटेशन केलं. 1989, 91, 95, 96, 98, 99 या 6 निवडणुका सलग राम नाईक यांनी मोठ्या फरकाने त्या ठिकाणी जिंकल्या. 2004 मध्ये काँग्रेसने या ठिकाणी एक गेम केला. काँग्रेसने फिल्म स्टार गोविंदा यांना या मतदारसंघातून उतरवलं. गोविंदा हे त्यांचं बालपण विरारमध्ये गेलेलं होतं आणि त्या विरारचा छोरा म्हणून त्यांना ओळखलं जायचं. विरारमध्ये हितेंद्र ठाकूर आणि गोविंदा यांची
लहानपणापासूनची मैत्री, ते कॉलेजमध्ये एकमेकांच्या बरोबर होते. त्या पार्श्वभूमीवरती गोविंदा यांना या मतदारसंघात उतरवलं गेलं आणि गोविंदांनी आश्चर्यकारकपणे राम नाईक यांचा पराभव केला. हा फार मोठा धक्का भारतीय जनता पार्टीसाठी होता 2004 मध्ये. 2004 मध्ये हितेंद्र ठाकूर यांचा पाठिंबा मिळाल्यामुळे काँग्रेसला या मतदारसंघामध्ये अनेक वर्षानंतर यश संपादन करता आलं. 2009 मध्ये या मतदारसंघाचे तुकडे झाले आणि हा पूर्ण शहरी मतदारसंघ झाला आणि मालाडपासून ते बोरिवली दहिसरपर्यंत या मतदारसंघाची सीमा गेली आणि या मतदारसंघामध्ये आता भारतीय जनता पार्टीला वाटायला लागलं की आपल्याला आता या ठिकाणी संधी आहे. कारण या मतदारसंघात जर आपण बघितलं, जे नवीन काही विधानसभा मतदारसंघ तयार झालेले होते, मुंबईमध्ये जी डेमोग्राफी बदलली होती त्याच्यामध्ये उत्तर भारतीय बहुल असे विधानसभा मतदारसंघ निर्माण झालेले होते की ज्या ठिकाणी नवीन लोकसंख्या, नवीन वस्ती बसलेली होती, टॉवर्स त्या ठिकाणी उभे राहिलेले होते आणि भारतीय जनता पार्टीचा या मध्यम वर्गापर्यंत रीच चांगला असल्यामुळे भारतीय जनता पार्टीसाठी हा मतदारसंघ सेफ आहे असं त्यांना वाटत होतं. पण त्याच वेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या ठिकाणी मुसंडी मारली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं त्या 2009 मध्ये लोकसभा निवडणुका लढवल्या गेल्या आणि आश्चर्यकारकपणे 1.5 लाख मतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात घेतली. त्यातली अनेक मतंही त्यांना बोरिवलीसारख्या विधानसभा क्षेत्रामध्ये पडली, जो भारतीय जनता पार्टीचा कट्टर भाग मानला जातो. आणि त्यामुळे राम नाईक यांचा संजय निरुपम यांनी अवघ्या 5,500 मतांनी पराभव केला. संजय निरुपम यांचा डोळा खरं तर उत्तर पश्चिमवरती होता, पण तिकडे गुरुदास कामत काँग्रेसचे वरिष्ठ नेते गेल्यामुळे संजय निरुपम यांना या अनसेफ मतदारसंघात पाठवून देण्यात आलेलं होतं. पण संजय निरुपम यांचं नशीब फळफळलं, 5,500 मतांनी ते निवडून आले. पण ही परिस्थिती 2014 मध्ये मात्र नक्कीच बदलली. कारण त्यावेळेस ना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रभाव राहिलेला होता, त्यांचा उमेदवार असल्यानेही काही फरक पडत नव्हता आणि सगळ्यात महत्त्वाचं मोदी लाट महाराष्ट्रामध्ये सुद्धा दिसत होती, देशामध्ये दिसत होती. आणि गोपाळ शेट्टी यांना लोकसभेचं तिकीट दिलं गेलं. 4.5 लाख मतांच्या मताधिक्याने गोपाळ शेट्टी यांनी 2014 मध्ये संजय निरुपम यांचा पराभव केला. त्याच्या पुढच्या निवडणुकीत म्हणजे 2019च्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसने ठरवलं की आपण जुना त्यांचा जो डाव होता काँग्रेसचा तो आजमावून पाहूया. त्यांनी उर्मिला मातोंडकर यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली. उर्मिला मातोंडकर मराठी आहेत, त्याचा फायदा कुठेतरी होऊ शकेल असं काँग्रेसला वाटत होतं. भारतीय जनता पार्टीचा तसाही अत्यंत म्हणजे कट्टर असा हा मतदारसंघ आहे, गड आहे, त्याच्यामध्ये उर्मिला मातोंडकर काहीतरी बदल घडवू शकतील असं त्यांना वाटत होतं, म्हणून उर्मिला मातोंडकर यांना उतरवलं गेलं. पण त्याही वेळेस भारतीय जनता पार्टीची मतं तर वाढलीच, म्हणजे 7 लाख मतं, 7,06,000 मतं ही गोपाळ शेट्टींनी घेतली. देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही उमेदवाराला पडलेल्या मतांमध्ये गोपाळ शेट्टी हे पहिल्या 5 मध्ये येऊ शकतील. आणि मताधिक्य सुद्धा गोपाळ शेट्टी यांनी पुन्हा एकदा 4.5 लाख मतांच्या मताधिक्याने हा मतदारसंघ निवडून आला. देशाच्या पातळीवर विचार केला तर वन ऑफ द बिगेस्ट व्हिक्टरी भारतीय जनता पार्टीची मानली जाऊ शकते. आणि त्याच्यामुळे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीचा मतदारसंघ आहे. त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने कोणालाही उमेदवारी दिली तरी सुद्धा ते निवडून येऊ शकतात अशी परिस्थिती मुंबईमध्ये समजली जाते. आणि त्यामुळे हा मतदारसंघ ना शिवसेनेला लढवायचा आहे, ना काँग्रेसला लढवायचा आहे, ना राष्ट्रवादीला लढवायचा आहे. तरीसुद्धा हा मतदारसंघ काँग्रेसच्या गळ्यात जाईल अशी परिस्थिती दिसते. या मतदारसंघाचा आपण जर विचार केला तर त्याच्यामध्ये काँग्रेसचा एक आमदार या ठिकाणी आहे, अस्लम शेख, मालाड पश्चिम या मतदारसंघामधून निवडून येतात. आणि इतर सर्व आमदार या मतदारसंघामधले हे भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले आहेत. त्याच्यामध्ये अतुल भातखळकर आहेत, अजून एक आमदार शिवसेनेचा आहे जो आता शिंदे गटाबरोबर गेलेला आहे, प्रकाश सुर्वे, तुम्हाला नाव माहिती असेलच. प्रकाश सुर्वे सुद्धा हे एकनाथ शिंदेंबरोबर गेलेले. त्यामुळे महाविकास आघाडी वर्सेस महायुती असं बघायचं झालं तर हा सामना काही तुल्यबळ नाही आहे, हा वन साइडेड सामना आहे. भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार या ठिकाणी 100% निवडून येऊ शकतो अशी परिस्थिती आहे. पण असं म्हटलं जातं की यावेळेस भारतीय जनता पार्टी गोपाळ शेट्टींना काही रिपीट करणार नाही. गोपाळ शेट्टी यांची कारकीर्द नगरसेवक ते खासदार अशी झालेली आहे आणि आता गोपाळ शेट्टींच्या ऐवजी नवीन चेहरा तिकडे देता येईल का याचा विचार करणं सुरुवात झालेली आहे. आता तो चेहरा कोण असू शकतो? अनेक जण म्हणतात की विनोद तावडे यांना केंद्रामध्ये खासदार म्हणून पाठवण्यासाठी कदाचित त्यांचा विचार या ठिकाणी होऊ शकतो, कारण सेफ मतदारसंघ आहे. बोरिवलीमधनं विनोद तावडे विधानसभेत सुद्धा गेलेले आहेत. 19 मध्ये त्यांचं तिकीट अचानक कापलं असेल, पण यावेळेस त्यांना पुन्हा एकदा संधी द्यावी असा कदाचित विचार होऊ शकतो असं म्हटलं जातं. किंवा ज्या राज्यसभेच्या उमेदवारांना, राज्यसभेच्या खासदारांना सांगण्यात आलेलं आहे की आता मात्र तुम्हाला लोकसभा लढवावी लागेल,
त्यांच्यापैकी कोणाला या ठिकाणी उतरवलं जाऊ शकतं का, याचाही विचार भारतीय जनता पार्टी करू शकेल. मुळात भारतीय जनता पार्टीला ज्या नेत्याला लोकसभेत घेऊन जायचंय, जसं एकेकाळी काँग्रेसने व्ही के कृष्ण मेनन यांच्यासाठी म्हणून उत्तर मुंबईचा लोकसभा मतदारसंघ दिलेला होता, कारण त्यांना व्ही के कृष्ण मेनन नेहरूंना लोकसभेत हवे होते, त्याच पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला ज्या नेत्याला लोकसभेत घेऊन जायचं आणि त्याच्यासाठी दुसरा मतदारसंघ नसेल तर उत्तर मुंबई हा भारतीय जनता पार्टीसाठी चॉईस नंबर 1 असू शकतो, याच्याबद्दल माझ्या मनात अजिबातच शंका नाही. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून टाकू शकता. आणि मुंबई तकचं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक केलं तर आमचे अपडेट्स मिळू शकतात. बघत राहा मुंबई तक.